विधानसभा विरोधी पक्ष नेतेपद ठाकरे गटाला दिल्यास काँग्रेस विधान परिषदेत दावा करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। विधान परिषदेत ठाकरेंचे 7 आणि काँग्रेसचे 8 सदस्य आहेत। ठाकरे गटाने विधानसभेमध्ये दावा केल्यास काँग्रेस विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तुषार कोहळे आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, काँग्रेसची स्ट्रॅटेजी काय? निश्चितच विरोधी पक्षनेता हे जर का पद कोणत्याही पक्षाकडे असतो तर एक संविधानिक अधिकार त्या पक्षाला मिळतो आणि अनेक प्रशासकीय कामामध्ये किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये थोडीफार मदत होते। त्यामुळे कुठेतरी जर का आता विरोधी पक्षनेते विधानसभेतले जे विजय वडेट्टीवार हे पद काँग्रेसकडे होतं तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेनेत ठाकरे गटाकडे होता, मदत जाणीव होते। मात्र आता विधानसभेचं संख्याबळ बघता काँग्रेसला ते विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही असं बोललं जात आहे। त्यामुळे काँग्रेसची अशी मागणी आहे की का विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद जर का उद्धव ठाकरे गटाकडे असेल तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला द्यावं, कारण की संख्याबळ देखील तसं आहे। विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे 7 आमदार आहेत, त्यासोबतच उद्धव ठाकरे गटाचे 7 आमदार आहे आणि शरद पवार गटाचे 5 आमदार आहेत। त्यामुळे दोन्ही पक्षाचं देखील संख्याबळ सारखं आहे। त्यामुळे काँग्रेसने अशी रणनीती आखली आणि तशी मागणी देखील त्यांनी ठाकरे गटाकडे केली आहे। आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात सविस्तर चित्र स्पष्ट होईल की नेमकं विधान परिषद आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोणत्या पक्षाकडे राहतं। ठीक आहे तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।